नमस्कार. आपण पाहत आहात GD न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव. चांदूर रेल्वे कोठडी मृत्यू, अमरावतीत 9 पोलीस निलंबित, पण ही बाजू कुणी सांगत नाही. अमरावती, 7 नोव्हेंबर 2025. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात 3 नोव्हेंबरला रितेश मेश्राम, 25, याचा कोठडीत मृत्यू झाला. पोस्टमॉर्टममध्ये डोक्याला मार, छातीवर दाब, हातपायांना जखमा आढळल्या. पोलिसांनी सुरुवातीला अपघात म्हणून केस दाखल केली. पण मृताच्या भावाने व्हॉट्सॲपवर 45 सेकंदाचा व्हिडिओ पाठवला. त्यात रितेशला हाकड्या घालून पोलीस मारहाण करतायत असं दिसतंय. 9 पोलीस निलंबित, पण ही गोष्ट लपलीये. SP विशाल आनंद यांनी 8 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि 9 जणांना निलंबित केलं. पण स्थानिक पत्रकार सांगतायत, रितेशला पोलिसांनी 24 तास कोठडीत ठेवलं, पण त्याच्या कुटुंबाला सांगितलं नाही. मृतदेहही 12 तास लपवला. रितेश कोण होता? गावातला सामान्य तरुण. चोरीच्या संशयावर पकडला. कोणताही गुन्हा दाखल नव्हता. पोलीस म्हणतात तो स्वतःच डोका आपटला. पण CCTV फुटेज बंद होतं. गावक्यांचा रोष. मृतदेह पोहोचताच गाव बंद. पोलीस ठाण्यावर दगडफेक. महिला पोलीस सरिता वैद्य यांना मारहाण झाली, त्या निलंबितांपैकी एक. ग्रामस्थ म्हणतात हे पहिलं प्रकरण नाही. 2023 मध्येही असंच एक प्रकरण दडपलं गेलं. त्या व्हिडिओची कहाणी. व्हिडिओ कोणी काढला? पोलीस ठाण्यातीलच एक कर्मचारी. तो म्हणाला, मी घाबरलो, पण न्याय हवा म्हणून पाठवला. हा व्हिडिओ व्हायरल होताच SPंनी तात्काळ कारवाई केली. आता काय? उच्चस्तरीय चौकशी. अमरावती IG पातळीवर CCTV फुटेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न. कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर. पोलीस ठाण्यातील सर्व CCTV चालू ठेवण्याचे आदेश. पोलीस कोठडीत मृत्यू म्हणजे फक्त आकडा नाही, तो विश्वासघात आहे. विशाल आनंद, SP अमरावती ग्रामीण. ही बातमी फक्त निलंबन नाही, पोलीस दलातील सडलेल्या व्यवस्थेची जिवंत कहाणी आहे. तुम्हाला वाटतं न्याय मिळेल? कमेंट करा.